नमस्कार. जर तुमचं वय 18 ते 40 यामध्ये असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी. आपल्याला भारत सरकार मार्फत निश्चित 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. सरकारकडून आपण हर महिन्याला 3000 रुपये घेऊ शकता. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारची या स्कीम बाबत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. या योजनेचा लाभ आपण ऑनलाईन माध्यमातून घेऊ शकता. तो कसा आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर या मित्रांनो, योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. म्हणजे आपण जे श्रम कार्ड काढलेले आहे या संदर्भात ही योजना लागू होणार आहे. यासाठी आपले वय 18 ते 40 यामधील असले पाहिजे. यासाठी आपली ही स्कीम लागू होण्यासाठी त्यांना थोडे पैसे आपल्याला या श्रमयोगी मानधन योजनेमध्ये जमा करावे लागतील. जेवढं आपण त्या खात्यामध्ये आपल्याला इलिजिबिलिटीनुसार पैसे जमा करतात त्यानुसारच सरकार देखील आपल्याला ते पैसे आपले जमा केले जातात. समजा एखाद्या व्यक्तीचे 18 वर्ष चालू आहे, त्या मुलाचे 18 वर्ष सरकार काय करतं, 55 रुपये आपले जमा करतं. नंतर आपण त्यात 55 रुपये कॉन्ट्रीब्युशन करायचं. म्हणजे असे मिळून आपल्याला दोन्हीचं बेनिफिट, आपण जेवढे भरतो तेवढं सरकार पण आपल्याला त्यात पूर्ण आपली रक्कम जमा करतं. असेच आपल्या वयानुसार आपल्याला यात कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. त्यानुसार आपल्याला श्रमयोगी मानधन म्हणजे श्रम कार्ड या योजनेमधला आपल्याला पेन्शनचं आपल्याला वापर होईल. कारण जेव्हा व्यक्ती यासाठी इलिजिबल होईल त्याच व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. यासाठी आपल्याला आपले आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने जर ही योजना मध्येच बंद केली म्हणजे 10 वर्षाच्या आत, तर त्याला बँकनुसार जे व्याजदर मिळेल किंवा जी रक्कम त्याची जमा असेल ती देखील यातून माघारी मिळते. व नंतर ज्या व्यक्तीची 10 वर्षाच्या नंतर जरी काढायचे म्हटलं किंवा त्याचं 60 वर्ष पूर्ण नसेल, तो व्यक्ती देखील यात अप्लाय करून आपले जमा झालेली रक्कम बँकच्या मार्फत व्याजदरानुसार माघारी मिळवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीची जर डेथ झाली असेल, तो मयत झाला असेल, तर त्या व्यक्तींना देखील पुढील त्यांचे नातेवाईक हे योजना चालू ठेवू शकता. समजा एखाद्या व्यक्तीला ती योजना बंदच करायची असेल तर त्याचे देखील पैसे आपल्याला रिटर्न मिळतात बँकेच्या व्याजासहित. त्यामुळे ही योजना भरपूर मजबूत केलेली आहे व प्रत्येक गोष्टीसाठी यात प्रावधान दिलेलं आहे. त्यामुळे भरपूर लोकांनी, जे कामगार आहेत, व्यावसायिक आहेत, यांना शेवट पेन्शन मिळत नाही. भरपूर लोकांना पेन्शन असते पण यांना मिळत नाही. त्यासाठी हे योजना काढलेली आहे. त्यामुळे भरपूर लोकांनी यासाठी अप्लाय करा. म्हणजे